सुरुवातीलाच सांगितलं की योजना ह्या दोन आहेत. रस्त्याच्या योजना आणि त्याची वर्क ऑर्डर आता दिली आणि ती जर कामं सुरू केली आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला गटर खोदाईचं काम जर करायचं असेल तर त्या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी पैसे उपलब्ध होतील का, हा सन्मान्य सदस्यांचा जो प्रश्न होता त्यालाच हे उत्तर आहे. आणि म्हणूनच ती वर्क ऑर्डर ठेवली आहे. त्याच्यानंतर 700-750 कोटीचा आराखडा देखील आपण तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तो देखील डीपीआर चांगल्या पद्धतीने अकोला शहराचा तयार होईल. परंतु एक मात्र मी आश्वस्त करतो की ज्या योजना सुरू करायच्या आहेत किंवा ज्या योजनांची टेंडर झालेली आहेत त्यांना पैसे शासन कमी पडू देणार नाही. तरी माझा विचारणारा प्रश्न स्कोपच्या बाहेरचा असला तरी मी कालच नगरविकास खात्याच्यावर बोलत असताना एक मागणी केली होती अध्यक्ष महाराज, किंवा लहान लहान 15 ते 20 हजार लोक वस्तीला आपण त्या ठिकाणी भूमिगत गटार योजना तयार करतो. जालना शहर अध्यक्षमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, जवळपास 5 लाख लोकसंख्या या ठिकाणी होते. विशेष बाब म्हणून जालना शहराला आपण त्या ठिकाणी अमृत योजना किंवा नगरोत्थानमधून भूमिगत गटार योजना मंजूर करणार आहात. अध्यक्ष महोदय, सदरू लक्षवेधी जरी अकोल्यापुरती मर्यादित असली तरी सन्मान्य सदस्य अर्जुन भवानी जालना संदर्भातला जो अमृत 2चा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे त्याचा देखील प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या जातील. या प्रश्नाच्या अनुषंगानं आपले जे आयुक्त आहेत अकोला महापालिकेचे, त्यांनी जवळपास शासनाने दिलेल्या विशेष निधी ठोक तरतूदमधले 98 कोटी रस्त्याचे कामं हे या अंडरग्राउंड ड्रेनेजमुळे थांबून ठेवले आहेत.